नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, गोष्ट तशी छोटीशीच आहे. झालं काय, की एकदा एका आश्रमामध्ये एका शिष्याला असा प्रश्न पडतो, की मला देव नक्की कधी मिळेल? किंवा देवाची आणि माझी भेट कधी होईल? आता हा प्रश्न त्याला नेहमी सतावत असतो आणि एक दिवस न राहवून हा शिष्य आपल्या गुरूंकडे जातो आणि गुरूंना विचारतो, की "गुरुदेव, मला देव पाहायचा आहे. तुम्ही मला देव दाखवा." तर गुरुदेव म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे. दाखवतो. तू उद्या ये." शिष्याला वाटतं की अरे वाह! बरं झालं आता उद्या आपल्याला देव दिसणार. शिष्य दुसऱ्या दिवशी गुरूंकडे जातो आणि गुरूंना विचारतो, की "गुरुदेव, आज तुम्ही मला देव दाखवणार होते. मला आता देव दाखवा." गुरुदेव म्हणतात, "आज जरा कामात आहे. तू उद्या ये." आता शिष्याला वाटतं ठीक आहे, गुरुदेव काहीतरी कामात असतील. उद्या मात्र आपल्याला नक्की देव बघायला मिळणार. तो खूप खुश होतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा गुरुदेवांकडे जातो, की "गुरुदेव, मला देव दाखवा. आपलं ठरलं होतं की नाही, आज देव दाखवणार आहेत तुम्ही." गुरु म्हणतात, की "तू असं कर, पुढच्या आठवड्यामध्ये ये." आणि असं टाळत-टाळत जवळ-जवळ 5-6 महिने जातात. तरीही ते गुरुदेव काही त्या शिष्याला देव दाखवत नाहीत. आता शिष्याला असा प्रश्न पडतो, की हे असं का करत असावेत बरं? आणि तो शेवटी एका पहाटेच अगदी रागाने आपल्या गुरूंकडे जातो आणि गुरूंना विचारतो, "तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही मला फसवताय. कारण तुम्ही रोज मला म्हणताय, तुला उद्या देव दाखवतो, तुला उद्या देव दाखवतो, पण तुम्ही काही मला देव दाखवत नाही. हे असं का करताय तुम्ही?" गुरु त्याला म्हणतात, की "तुला खरंच देव बघायचा आहे?" तर शिष्य म्हणतो, "हो, मला खरंच देव बघायचा आहे." "ठीक आहे, चल माझ्याबरोबर." शिष्याला थोडीशी आशा वाटते, की अरे, गुरुदेवांना बहुतेक देवाचा पत्ता माहीत असणार आणि तो शिष्य गुरुदेवांच्या पाठीमागे जात राहतो. पुढे गुरुदेव नदीमध्ये जातात आणि नदीमध्ये गुडघाभर पाण्यामध्ये ते पुढे जातात. शिष्यही त्यांच्या मागे-मागे येतो आणि गुरुदेव अचानकपणे त्या शिष्याचं डोकं धरतात आणि त्या नदीमध्ये बुडवतात. तो शिष्य प्रचंड तडफड करतो बाहेर येण्यासाठी. पण ते गुरुदेव जवळ-जवळ अर्धा मिनिटभर त्याला काही बाहेर येऊ देत नाही आणि मग शेवटी तो शिष्य प्रचंड जोर लावतो आणि बाहेर तोंड काढतो आणि गुरुदेवांना जाब विचारतो, की "हे तुम्ही काय करताय माझ्यासमोर? मला देव बघायचा आहे, पण तो जिवंतपणे बघायचा आहे. मला देवाघरी पाठवताय की काय?" गुरुदेव हसतात आणि म्हणतात, "बाळा, आत्ता तू जीव वाचवण्यासाठी जेवढा प्रयत्न केला, जेवढ्या जोराने प्रयत्न केला, तेवढाच प्रयत्न तू खरंच देव बघण्यासाठी करतोय का? किंवा तेवढी इच्छा किंवा तेवढी तळमळ जेवढी तुला जीव वाचवण्यासाठी होती, तेवढी तळमळ देव बघण्यासाठी होती का? आणि जर ती असेल आत्ता, तर तुला आत्ताच्या आत्ता देव दिसेल आणि ती नसेल, तर ती तळमळ, तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न कर." आता इथे ही गोष्ट फक्त देव बघण्याच्याच बाबतीत लागू आहे का? आपल्यासुद्धा अनेक समस्या असतात. मग त्या शारीरिक असतील, की मला चांगलं आरोग्य मिळावं. मानसिक असतील, की मी नेहमी प्रसन्न राहावं, आनंदी राहावं. आर्थिक असतील, की मला अमुक करायचंय, बंगला बांधायचा आहे, गाडी घ्यायची आहे, वगैरे, वगैरे. या सगळ्या गोष्टींमध्येही देव आहेच. आता या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी वाटत असतं, की हे माझ्या नशिबात का नाही? हे माझ्या नशिबात का नाही? परंतु तितक्या ताकदीने, तितक्या तळमळीने आपण खरंच प्रयत्न करतोय का? आणि जर करत नसेल, तर आजपासून सुरू करूयात. मित्रांनो, आज अक्षय तृतीयेच्या या मुहूर्तावर आपण आपला हा जो चॅनल आहे, की गप्पा गोष्टी विथ डॉक्टर तुषार कोकाटे ह्या चॅनलचं पुनरुज्जीवन करत आहोत. अर्थात रेग्युलरली आता मी तुमच्या भेटीला येणार आहे आणि निखळ गप्पा गोष्टी तुमच्याशी करणार आहे. खूप खूप धन्यवाद.